खूप खूप स्वागत. आता वारीचे दिवस आहेत. तर आजची जी कथा आहे ती कौस्तुभ केळकर नगरवाला यांनी लिहिलेली आहे आणि कथेचं शीर्षक आहे माऊली माऊली. तर ऐकण्यापूर्वी आपली नेहमीची सूचना, जर आजचा व्हिडिओ आवडला तर जरूर एक छोटासा लाईक, कॉमेंट आणि सबस्क्राईब करा. तर चॅनेलला नवीन असल्यास सबस्क्राईब करा किंवा काही कारणाने राहिलं असल्यास जरूर सबस्क्राईब करा आणि यूट्यूबच्याच कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट्स करायला विसरू नका. तर ऐकूया आपण. आजचे लेखक आहेत कौस्तुभ केळकर नगरवाला आणि कथेचं शीर्षक आहे माऊली माऊली. आई, नको ते हट्ट, नको तर घराबाहेर पडायचं नाही. कधीही गुडघे लॉक होतात तुझे. नाही पडणार ग बयो, टीव्हीवरच घेईन हो पालखी दर्शन, मग तर झालं. काही 36 वर्ष वारी बरोबर चालले. हे असते तर आत्ताही गेलेच असते मी. जाऊ दे, पांडुरंगाची इच्छा. हे गुडघे मेले कुरकुरतात, ऐकावं लेकीच, करावं मनाचं. जय हरी विठ्ठल. शेजारच्या सोसायटी मधल्या कर्वे वहिनींचा एक भाचा आहे. तो रिक्षा चालवतो. संध्याकाळी बरोबर 5च्या ठोक्याला तयार राहा. ज्ञानेश्वर पादुका चौकात भावाची चहाची गाडी आहे. हा, तर तिथं नेऊन बसवतो. तुम्हाला माऊलींचं दर्शन झालं, ते घडलं की मग मला देव पावला. इतक्यात मनूला काही सांगायलाच नको. एकदा दर्शन झालं की मगच कळवीन. 4 पासून तयार होऊन बसले. 4:30 पासून 1000 वेळा मी फोन केला त्या करवीणबाईला, पण अहो लागतच नाहीये. शेवटी 4:45ला काठी टेकत टेकत लिफ्ट पाशी आले. तिथनं कशी बशी 5च्या ठोक्याला सोसायटीच्या गेट पाशी. व्हायचं तेच झालं. गुडघ्यांनी दगा दिला. एक पाऊल पुढे टेकवेना. वॉचमननं खुर्ची आणून दिली. 5:30 होत आले. कुणाचाही ठाव ठिकाणाच नाही हो. नुसती आपली माझी तगमग तगमग. मग वॉचमनला म्हटलं, ने माझी पालखी लिफ्ट पर्यंत. इतक्यात, अहो गोगटे आजी, अहो गोगटे आजी, आलोय मी. मनुताईनं पाठवले मला, चला बिगी बिगी. माऊलीनं दर्शनाला बोलवले. गर्रकन रिक्षा वळवून त्यांनी गेटच्या आत आणलीच. हात धरून मला रिक्षामध्ये बसवली आणि भुर्र. कसं काय, चांदणी चौकात चांदण्या चमकल्या हो डोळ्यापुढे. अहो ट्रॅफिक कुंचलेला आणि पावसाची रिपरिप. कुणीतरी घसरून पडलेला. फार नाही लागलं म्हणे. रिक्षावाला रिक्षा सोडून पळाला. त्या बिचाऱ्याला उभा केला. मग गाडी उचलून दिली. पाणी पाजलं. घरी फोन लावून दिला. एका खाली रिक्षामध्ये बसवून मग हॉस्पिटलात धाडला. तवर बघे आपले नुसतेच उभे. ज्याला त्याला फक्त पुढं जायचे. घर वाट बघतय हे विसरून कसं चालेल. ट्रॅफिकचा गुंता अजूनही गुंततच गेलेला. आजी, हा विषयच नाही, मी बरोबर दर्शन घडवतो तुम्हाला. अव, त्यानं बोलावल्याशिवाय दर्शन नाही. त्यांनी एकदा बोलावलं ना की जग पुढे झाली तरी दर्शन होणार म्हणजे होणार. तुम्ही बसा निवांत. बरं, नाव काय रे तुझं? माऊली.
माऊली कृष्ण कन्हैयाच झालेला. सन सन गर्दीतून वाट काढत रिक्षा पुढे चाललेली. नळ स्टॉप कसला, ट्रॅफिक स्टॉप, रस्ता बंद. आले माऊलीच्या मना. माऊलीनं कुठल्या तरी गल्लीतून गाडी घुसवली. दशभुजाच्या मागनं मेहेंदळ्यांच्या गालिशपाशी, आगीतून फुफाट्यात, तिथनं पुलाखालच्या रस्त्याकडे. तिथं दुचाक्यांचा नुसता मेळा ओसंडून वाहतोय. रिक्षा घातली म्हणून उद्धार. माऊलीला परवा नाही. तो सुसाट जंगली महाराज रोडाला उलटा गेला. तिथून बंद बांबूच्या तटबंदीतून आमची रिक्षा आपली अंग चोरून घोले रोडला. 2 तासानं कशी बशी पादुका चौकापाशी पोचली. आली आली बेभान वैष्णवांची पंढरीची लगबग. टाळ, मृदुंग, शिट्ट्या, बंदोबस्त. रिक्षा दूरवर थांबलेली. माऊलीनं माझीच पालखी केली. विजेच्या वेगानं माझी झोळी करून तो गर्दीमध्ये घुसला. पालखी पुढे पुढे, वाट बिकट. ज्ञानोबा, माऊलीनं आर्त साद घातली. काय चमत्कार वर्णावा. क्षणभरच पालखी थांबली, जणू आमच्यासाठीच. माऊलीनं मला उभी केली. मी पादुकांवर डोकं ठेवलं. माऊली हसत शेजारी उभा. 0 मिनिटात दर्शन. हा सगळा सोहळा आटोपला. आयुष्यभराची आठवण देईल असा. झाले मोकळे आकाश. आता रस्ते मोकळे. अर्ध्या तासात आम्ही बावधनात. लॉक गुडघे बऱ्यापैकी अनलॉक झालेले. हात धरून माऊलीनं लिफ्ट पाशी पोचवलं. पैसे? अहो, ननूताईनं ऑनलाईन केलं. ऑनलाईन पेमेंट केलं या म्हणतोय. ठीक आहे. माऊली माऊली घरी पोचले. घोटभर पाणी प्यायले आणि मग ननूला फोन लावला. कमाल हो पोरी तुझी. तुझ्या माऊलीनं दर्शन घडवलं आज. तिला काही समजेच ना. कोण माऊली? नुसता गडबड गोंधळ. शेवटी जावई बापूंना सगळी कहाणी उलगडून सांगितली. ते हसत हसत म्हणाले, त्या विठोबानच तुमची वारी घडवून आणली. अहो, खुद्द माऊलीच होती तुमच्यासाठी. तीच आली होती. काय मेलं माझं नशीब, ओळखलंच नाही. माऊली माऊली. धन्यवाद. लेखक आहेत कौस्तुभ केळकर नगरवाला आणि सादर करती आरती गुप्ते.